नमस्कार. आज आपण भरपूर पौष्टिक आणि कॅल्शियम असणारे ड्रायफ्रूट्स लाडू कसे बनवायचे ते बघूया. एकदम सोपी रेसिपी आहे. हे लाडू चवीला एकदम चविष्ट आणि दिसायला अगदी सुंदर आहे. ह्यासाठी मी बिया काढून घेतलेले खजूर मिक्सरमध्ये अगदी थोडंसं फिरवून घेतले आहेत. इथे गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे. 2 चमचे साजूक तूप घालूया आणि मग आपण यामध्ये बारीक कट केलेले बदाम घालूया. लो फ्लेमवर हलका कलर बदलेपर्यंत परतून घेऊया. नंतर आपण यात बारीक कट केलेले काजू घालून परतून घेऊया. आता आपण यात बारीक कट केलेले अक्रोड घालून घेऊया. त्यानंतर इथे आपण बारीक कट केलेले पिस्ता ॲड केले आहेत, तर ते पण आपण छान मिक्स करून परतून घेऊया. आता आपण यात सूर्यफुलाच्या बिया, मगज, जवस, खसखस घालून चांगलं भाजून घेऊया. अगदी लो फ्लेमवर छान कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता. इथे आपला सुकामेवा छान भाजून घेतलेला आहे. आता आपण गॅस बंद करून एका प्लेटमध्ये हे सर्व मिश्रण काढून घेऊया. इथे आपल्याला खजूर तुपामध्ये छान मऊ करून घ्यायचे आहेत. तर यासाठी मी इथे 2 चमचे तूप गरम करून घेतले. त्यामध्ये बारीक केलेले खजूर घालून घेऊया. हे खजूर सतत परतत राहायचे आहेत, जेणेकरून कढईला खाली चिकटणार नाही आणि करपणार नाहीत. तुम्ही बघू शकता इथे मी खजूर सतत तुपामध्ये मिक्स करत राहून भाजून घेतले आहेत, अगदी छान मऊ होईपर्यंत. तुम्ही बघू शकता इथे खजूर छान मऊ झालेले आहेत. तर आपण यामध्ये भाजून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्स ॲड करूया आणि हे पण आपण सर्व मिक्स करून घेऊन छान परतून घेऊ 2 मिनटं. सर्व ड्रायफ्रूट्स आणि खजूर छान मिक्स करून घेतले आहेत. आता आपण गॅस बंद करून हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे आपल्याला हे मिश्रण कोमट असतानाच छान मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व मिश्रण एकजीव झाले आहे. तर आता आपण याचे लाडू वळवून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे अगदी इझिली लाडू वळत आहेत. बघा किती छान दिसत आहेत ना. आता असेच आपण बाकीचे पण लाडू वळवून घेऊया. अशा प्रकारे आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत. हे लाडू थंड झाल्यावर एका डब्यामध्ये भरून आपण 1 महिन्यासाठी स्टोअर करू शकतो. करायला एकदम सोपे आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.